श्री दत्त. आज श्रावण मासातील शेवटचा गुरुवार आहे. त्या कारणे आपण ठरवल्याप्रमाणे आजचं जे प्रवचन आहे शिवशंकरांच्या अंगावरती असलेले आभूषण व त्यानुसार आपण त्यातला कुठला भाग आपल्या जीवनात स्वीकारावा व त्यानं आपला कसा उद्धार होतो यावरतीच आजचं प्रवचन आहे. कळत नकळत जरी शिवभक्ती घडली तरी जो पावन होतो असा महादेव म्हणजे शिवशंकर. ज्याच्यावरती आपण कळत भक्ती केली आणि नकळत जरी घडली तरी जी स्वीकार करून घेतो तो देवाधिदेव महादेव. त्या महादेवाच्या चरित्रामध्ये दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या, एक म्हणजे विभूती भस्म आणि दुसरं म्हणजे रुद्राक्ष. या दोन गोष्टीने माणसांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्धार कसा होतो याच्या बाबतीत आजचं प्रवचन. कळत नकळत जरी शिवसेवा घडली आणि जन्मोजन्मीचं ऋणानुबंध जोडून घेणारा भगवंत म्हणजे शिवशंकर. कितव्याही जन्मी इथून मागच्या तुम्ही चुकून जरी शिवशंकराची सेवा केली असेल तरी सुद्धा तो आपल्या जीवनामध्ये पुन्हा त्याची भक्ती घडवून आणतो, असा महान असा देव म्हणजे शिवशंकर. तर कथा दुर्जय नावाच्या एका राजाची सत्य घटना. दुर्जय नावाचा एक राजा यवन धर्मातून अतिशय महापापी म्हणजे प्रजेजनाचं रक्षण करणं हे राजाचं आद्य कर्तव्य. पण त्या कर्तव्याला तो कधीही जाणलं नाही, त्याने ते कधीच कर्तव्य. प्रजेच्या कर घेऊन अतिशय छळ केला. त्याच पद्धतीनं त्याच्या भोगाला मिती नव्हती. अनेक भोग त्याने त्याच्या जीवनात घेतले आणि त्यामध्ये स्त्री भोग घेताना गुरुचरित्र ग्रंथात उल्लेख आढळतो. एक स्त्री एक दिवस भोगून त्याने पुन्हा त्या स्त्रीचं मुख पाहिलं नाही, तिला अंतःगृहामध्ये डांबून ठेवलं तिचा मृत्यू होईपर्यंत. अशा 1000 पुलंदिनी, 1000 डोंबिनी, 1000 वैश्या, 1000 वारांगिनी, 1000 ब्राह्मिणी, रजकिनी, अनेक पद्धतीच्या अनेक जाती धर्माच्या स्त्रिया त्या उन्मत्त राजाने भोगल्या आणि सोडून दिल्या. अंतःपुरात डांबून ठेवलं, एक दिवसाचं रतिसुख देऊ. असा अतिशय महापापी तो राजा ज्यावेळेस मृत पावल्याच्या नंतर इतकी मोठी पाप त्याच्या हातून घडली होती, त्या कारणे त्याची जी पापाची यादी लिहिली गेली त्यामध्ये त्याचे 25 जन्म लिहिले. पुढचे 25 जन्म त्याला छळ दिला. त्याचा जन्म त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर तर पहिल्यांदा यमपुरीत गेला, यमपुरीच्या सगळ्या यातना झेलल्या. त्याच्यानंतर पुन्हा मनुष्य देह मिळाला, पण आयुष्य लिहिलं 40 वर्षाचं जिवंत, 40 वर्षाचं पितृयोनी. 40 वर्ष जगला, 40व्या वर्षी आत्महत्या केली. तिथून पुढे 40 वर्ष शिक्षेचे, 40 वर्षाचे 80 वर्ष त्याने पितृयोनी भोगली. त्यानंतर सापाच्या जन्माला गेला, त्यानंतर मुंगसाच्या जन्माला गेला, त्यानंतर अजगराच्या जन्माला गेला, त्यानंतर कुत्र्याच्या जन्माला गेला. असे सर्व विचित्र ते पाप भोगत 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 25वा जन्म आला ब्रह्मराक्षसाचा. ब्रह्मराक्षस कधी होतो? ज्या वेळेस एखादा ब्राह्मण आपले सर्व शुची कर्म म्हणजे शुद्धतेची कर्म विसरून कर्मभ्रष्ट होतो, पाप करतो आणि अल्पवयामध्ये 4 हत्येपैकी एका हत्येने मरतो. अकाली 4 मृत्यू कोणते? हत्या, आत्महत्या, अपघात आणि पिढेचे आजारपण. हे 4 अकाली मृत्यू आहेत. हे ज्याच्या आयुष्यात घडतात त्याची काही वर्ष आयुष्याची बाकी असतात. हत्या, आत्महत्या, अपघात आणि करणेचं किंवा पिढेचं आजारपण ज्याच्यात माणूस अचानक जातो, कोरोना सारखी साथ म्हणा. तर हे सर्व अकाली मृत्यू आहेत. असा अकाली मृत्यू घडला त्या ब्राह्मणाचा पुढचा जन्म राक्षसाचा मिळाला. ब्रह्मराक्षस होऊन वनामध्ये हिंडू लागला आणि ब्रह्मराक्षस होऊन वनामध्ये हिंडत असताना एक दिवस काहीच खायला मिळालं नाही, कुठला प्राणी खायला मिळाला नाही, नर खायला मिळाला नाही. म्हणून एका बेलाच्या वृक्षाच्या छायेमध्ये बसला आणि थोड्याच वेळात तिथं एक योगी येताना त्याला दिसले. परंतु त्याला भूक लागली होती आणि त्याला मांस हवं होतं. त्या कारणे खाण्याच्या हेतूने त्यांनी त्या योग्याला कवळीत धरलं आणि त्याचं मांस खाण्याच्या दृष्टिकोनातून त्याला कवळीत धरताच
ह्याचं संपूर्ण शरीर पूर्वव्रत ब्राह्मणाचं झालं. तो प्रकार झाल्याच्या नंतर त्याला त्याचे सगळे जन्म आठवले, 25 जन्म आठवले, त्याच्या मागे आपण राजा होतो ते सुद्धा आठवलं. आणि हे सर्व आपल्याला कसं आठवलं? त्या योग्याचे पाय धरले. तो योगी दुसरा तिसरा कोणी नसून महायोगी वामदेव नावाचे ऋषी होते. वामदेवांच्या अंगाला त्याने खाण्याच्या दृष्टीने झेप घेतली आणि त्याला पूर्वजन्म आठवले. त्यावेळेस हात जोडले आणि विचारलं, हे प्रभू श्रेष्ठ वामदेवा, हे यतिवर्या वामदेवा, तुमच्या स्पर्शाने मला मागचे 25 जन्म आठवले, मी केलेली पापकर्म आठवली, याचं कारण नक्की काय? त्यावेळेस वामदेवानं सांगितलं, माझ्या अंगीचे भस्म विभूती तुझ शरीरी निमित्ते प्रोक्षिली, तेने कारणे तुझं ज्ञात झाले सर्व जन्म. म्हणजे माझ्या अंगाला जो भस्म विभूती लागलेली आहे, हे ज्यावेळेस तू मला आलिंगन खाण्याच्या दृष्टीने दिलं, त्यावेळेस चुकून माझ्या अंगाची विभूती तुझ्या अंगाला लागली आणि तुला तुझ्या मागच्या सर्व जन्माचं स्मरण झालं, तुझा उद्धार झाला. आजपासून हे पवित्रतेचं स्वच्छ जीवन तुझं. असा त्या भस्माचा महात्म्य. त्यावेळेस तो दुर्जय नावाचा राजा पुन्हा चरणी लागला आणि म्हणाला, या विभूतीची महात्म्य मला सांगा, या भस्माचं महात्म्य मला सांगा. त्यावेळेस वामदेव सांगू लागले, भस्माचं महात्म्य काय, विभूतीचं महात्म्य काय. संप्रदायानुसार गंध प्रत्येकाच्या कपाळी असतो. कुणी कुंकू लावतं, कुणी हळद लावतं, कुणी गोपीचंदन लावतं, कुणी चंदन लावतं, कुणी कृष्णागोर लावतं, कुणी तुळशीचं चूर्ण लावतं, कुणी बेलाचं चूर्ण लावतं, कुणी भंडारा लावतं. प्रत्येकाच्या संप्रदायानुसार त्याच्या कपाळावरती आपल्याला गंध दिसून येतो. परंतु या सर्वांमध्ये जो श्रेष्ठ आहे, या सर्व गंधांमध्ये जो वरिष्ठ आहे, असा कपाळाला भारत प्रदेशाला धारण करणारा अति पवित्र गंध म्हणजे भस्म, म्हणजे विभूती. ज्याला विभूती किंवा भस्म असे दोन शब्द आहेत. सर्वांमध्ये वरिष्ठ देव कोणता जर गळायचा तर शिवशंकराला गंध जातो. सर्व देवांमध्ये जो वरिष्ठ आहे तो शिवशंकर आहे. सर्व महिन्यामध्ये पवित्र महिना आहे तो श्रावण महिना आहे. वारांमध्ये पवित्र वार आहे तो गुरुवार आहे. या पद्धतीनं जर महत्तम केलं तर कपाळाला लावण्याच्या सर्व प्रकारामध्ये उत्तमातिउत्तम पहिल्या श्रेणीमध्ये येतो भस्म विभूती. काय येत असेल? एक उंच झाड कोणतं वाढतं? उंच झाड कोणतं वाढतं? नुसतंच उंच अशोक. अशोक निलगिरी ह्या वृक्षाला अशोकाचा संदर्भ आहे. त्या अशोकाला अहंकार झाला, माझ्याकडे उंच कुणी नाही, माझ्याकडे बघताना लोकांच्या डोक्याच्या टोप्या पडतात. त्याचा अहंकार गगनाला गेला हो. आणि तो अहंकार, एक ब्राह्मण त्या ठिकाणावरून कंदील घेऊन चालला होता. काय घेऊन चालला होता? कंदील. हातामध्ये कंदील. कंदिलाच्या आतमध्ये असणाऱ्या अग्नीच्या लक्षात आलं, ह्या अशोकाच्या मनात अहंकार झालाय की ह्याच्या एवढं उंच कुणीच नाही. वारा सुटला. वारा सुटला तशी ठिणगी उडाली कंदिलातून आणि वणवा लागला त्या अरण्याला. आणि तो अशोक दुसऱ्या दिवशी जमिनीवरती राख होऊन मिळाला. प्रत्येक माणसाचा अहंकार म्हणजे त्याचा ताठरपणा. मला कोणी काही करू शकत नाही, मला कोणी नष्ट करू शकत नाही, मला कोणी वाकवू शकत नाही. सगळ्यांना वाकवणारा अग्नी आहे, सगळ्यांना वाकवणारा. त्याच्या पुढे तो जात बघत नाही, धर्म बघत नाही, अधिकार बघत नाही, कुठल्या पदावर बघत नाही, मुख्यमंत्री बघत नाही, पंतप्रधान बघत नाही, काहीच बघत नाही, महाराज बघत नाही. असं वाटत असेल एखाद्या व्यक्तीला की तो देव झालाय, म्हणजे अग्नी हा देव आहे, तोही देव आहे. त्याने 25 टन लाकडं रचावीत, त्याच्यामध्ये जाऊन बसावं आणि चारी बाजूने त्याला लावून द्यावा अग्नी. कोण वाचेल? कोणीच नाही. कुणाचाच अहंकार टिकू शकत नाही असा महापवित्र अग्नी ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो, त्यातली सर्व कटुता, पापता, अहंकार, षड्रिपू नाश करतो आणि त्याचं पवित्रीकरण करून त्याचा भस्म करून टाकतो. म्हणून भस्म हा शास्त्रामध्ये पवित्र सांगितलाय. तुमच्या कपाळाचं कुंकू अग्नीमध्ये टाकलं काय होईल?
भस्मच होईल. त्याचा रंग राहणार आहे का? त्याला भंडारा टाकला काय होईल? भस्म होईल. जे वारकरी संप्रदायामध्ये बुक्का लावतात, बुक्का कशाचा बनवतात? तुळशीची जी लाकडं असतात त्याचा जो कोळसा असतो त्याच्यापासून बुक्का बनवतात. तुळशीची लाकडाचा कोळसा म्हणजे काय झालं? थोडक्यात भस्मच, फक्त अर्ध भस्म येतो परंतु भस्मच. हळद कशी बनवतात? हळकुंडापासून बनवतात. कुंकू कसं बनवतात? हळकुंडामध्येच एक प्रकार आणि चिंचोका, चिंचोक्याची पावडर, त्याचा सुद्धा कुंकामध्ये वापर होतो. परंतु सर्वाचा नाश करणारा हा महापवित्र शेवटी जो उरतो तो म्हणजे भस्म, ज्याच्यात कुठलाच दोष उरत नाही. म्हणून कितीही पापी माणूस असू द्या, त्याला जाळलं जर काशीमध्ये तर त्याच्या भस्माने आंघोळ महादेव सकाळी करतात. ह्याच्यातून काय धडा घ्यायचा? त्याचे गुणदोष सगळे अग्नीने जाळून टाकले आणि फक्त उरली ती पवित्र राख. म्हणून त्या महादेवाला राख प्रिय आहे, तो भस्म प्रिय आहे, विभूती प्रिय आहे. हे कोण सांगतय? कोण सांगतय? वामदेव. कुणाला सांगतायत? दुर्जय नावाच्या राजाला. सर्वात अंती उरतो तो भस्म, म्हणून तो महापावन शिवशंकरानं स्वतःच्या अंगाला लावला, संपूर्ण सर्वांग देहाला लावला आणि तो तुझ्या अंगाला लागलाय म्हणून तू परम पावन झालास आणि तुझ्या मागचे दोष निघून गेले. याची तुला अजून एक कथा सांगतो. कळत भस्म लावला तरी सुद्धा उद्धार आहे आणि नकळत भस्म लावला तरी सुद्धा उद्धार आहे. त्याचं उदाहरण सांगून द्या म्हणाले. सांगितल्याच्या नंतर त्याचं उदाहरण सांगितलं. अरण्यक नावाचा एक अतिपापी चोर एका गावाच्या बाहेर त्याची वस्ती होती. त्याचं काम काय होतं? पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हता, गुगल पे नव्हता, फोन पे नव्हता, स्कॅनर नव्हता. यात्रा जर करायची तर पैसेच सोबत घ्यावे लागायचे आणि पैसे पूर्वी कसे होते? कागदी नव्हते, सुवर्ण मुद्रा होत्या किंवा चांदीच्या मुद्रा होत्या. त्या सुवर्ण मुद्रा एखाद्या कपड्यामध्ये बांधून त्या सोबतच घ्याव्या लागायच्या. त्याशिवाय यात्रेला जाणं केवळ अशक्य. पैसा उपलब्ध कसा करायचा? आणि दानाशिवाय तर यात्रा पूर्णच होत नाही. मग कशी यात्रा करायची? म्हणून पूर्वीच्या काळी सगळ्यात जास्त लुटली जाण्याची संख्या यात्रेकरूंची होती. त्या पद्धतीनं तो अरण्यकाचं काम काय? येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंना लुटायचं, म्हणजे देवाचाच पैसा थोडक्यात लुटायचा. लोकांनी जो थोडा थोडा देवासाठी म्हणून ठेवलाय तो सगळा पैसा लुटायचा त्या अरण्यकाचं काम. बरं, इतकाच विचित्र होता, लुटल्यानंतर जिवंत सुद्धा ठेवीत नव्हता. परंतु त्याची मागच्या जन्मीची शिवपुण्याई कशी कामाला आली बघा. काही कुकर्मामुळे तो ह्या जन्मी चोर झाला, दरोडेखोर झाला, परंतु जन्मोजन्मीची पुण्याई देव कधी ना कधी आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. थोडं जरी पुण्यकर्म घडलं असेल तरी पुन्हा त्या गोष्टीमध्ये आपण आल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव सांगितलं मी तुम्हाला, अरण्य. त्या ठिकाणी त्याचं रोजचं काम तो करत होता आणि असं करताना एक दिवस त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला घर नव्हतं, दार नव्हतं, एकटाच राहत होता, जंगलामध्ये राहत होता. त्याचं जे प्रेत पडलं होतं, त्याचा जो देह पडला होता, ते त्याने जे केलेलं एक त्याची कुपी होती, त्यांनी केलेलं एक त्याचा ठिकाणा होता, त्या ठिकाणी त्याचा देह पडला होता आणि तो देह वन्य प्राण्यांनी ओढत आणून गावाच्या थोड्या जवळ अंतरावरती आणला. वन्य प्राणी म्हणजे वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता यांच्या भांडणामध्ये त्याचा देह ओढत ओढत गावाच्या थोड्या जवळ येऊन वेशीच्या बाहेर पडला. पडल्याच्या नंतर 3 तासाची ही घटना. पडल्याच्या नंतर जसं 12 तासानंतर सदानंद वायू शरीरातून बाहेर निघतो, पंचप्राण शरीरातून बाहेर निघतात आणि बाहेर निघाल्याच्या नंतर तो आत्म्याची वरची गती चालू होते, पण त्याला घ्यायला यमदूत येतात. प्रत्येक माणसाला घ्यायला यमदूत येतात आणि जर पापी माणूस असेल तर इथूनच फटके द्यायला चालू करतात. तशा पद्धतीनं ह्यांनीच्या पापाला तर गणतीच नव्हती, इतका महापापी होता. त्याला त्या ठिकाणी त्या रथामध्ये बसवण्याच्या ऐवजी ते यमदूतांनी त्याला फरफटत न्यायला सुरुवात केली आणि तितक्यात
काही क्षणामध्ये शिवदूत तिथे आले. शिवदूत आल्याच्या नंतर शिवदूत म्हणाले, हा महापावन व्यक्ती आहे, हा आमच्या स्वाधीन करा. ते यमदूतांची झोप उडाली. ते म्हणाले, ह्या व्यक्तीने याच्या जीवनामध्ये असंख्य माणसं मारली, असंख्य माणसं लुटली, आणि हा महापावन कसा होऊ शकतो? त्यावेळेस शिवदूतांना सांगितलं, मृत्यू समयी ज्याचे अंगी असे विभूती आणि रुद्राक्ष, तो प्राणी घेऊन यावा या कैलाशी, ऐसे वचन शिवाचे. म्हणजे मृत्यूच्या वेळी ज्याच्या अंगाला भस्म आणि रुद्राक्ष ज्याच्या गळ्यात असेल, भस्म कपाळी असेल किंवा अंगाला असेल किंवा गळ्यावर रुद्राक्ष असेल, तो प्राणी मृत झाल्या झाल्या कैलासात घेऊन या, असं शिवशंकराचं वचन आहे. मग त्या ठिकाणी ते यमदूत म्हणाले, ह्याच्या अंगाला भस्म कुठं आहे? खाली जाऊन बघतात तर त्याच्या अंगाला भस्म लागला होता. कसा लागला होता? त्या गावात महाशिवरात्रीचा महायज्ञ 2 दिवसापूर्वी झाला होता. त्या यज्ञाची जी रक्षा, उरलेली रक्षा आणि निर्माल्याची फुलं ही आणून पुजाऱ्यांनी गावाच्या बाहेर टाकली होती. त्या ठिकाणी एक कुत्र, श्वान वास घेत घेत ते निर्माल्य कुरतडत होतं. कुरतडताना त्या श्वानाच्या पोटाला तो होमातला भस्म विभूती लागली. त्यानंतर हेच कुत्र प्रेत घाणीच्या वासाने, म्हणजे दुर्गंधीच्या वासाने त्या प्रेताकडे गेलं आणि ते प्रेत खाऊ लागलं. त्यावेळेस ह्या कुत्र्याच्या पोटाचा भस्म त्या माणसाच्या, त्या आरण्यकाच्या सर्वांगाला लागला. आणि हा सर्व प्रकार बघून एक लक्षात येतं, कळत नकळत मृत्यू समयी अंगी विभूती किंवा गळी रुद्राक्ष असेल तर त्या माणसाला कैलासावर आणावं. हे गुरुचरित्रामध्ये दिलेलं लिखाण आहे. हे गुरुचरित्रामधले सत्य कथा. ही वामदेवानं सांगितले, हे इतकं पावन असं विभूतीचं महत्व आहे. मग विभूती कसली, भस्म कोणता, ते नीट ऐका. ही अशा पद्धतीची कथा ज्यावेळेस प्रवचनात एकाने ऐकली, असंच घटना घडली. प्रवचनात एकाने ऐकली, प्रवचनाला बसताना सुद्धा दारू पिऊन बसला होता. म्हणजे इथं नाही, हा घटना सांगतो. त्याला कळलं एक, की मरताना जर कपाळाला विभूती असेल तर आपण किती पाप करू द्या, आपण कुठे जाणार आहे? कैलासात. तो त्या ठिकाणी तसाच शंकराच्या मंदिरात गेला. गेल्याच्या नंतर तिथून डबा भरून विभूती घेतली बाबांनी. डब्यामध्ये डबा भरून विभूती आणली, घरी ठेवली फरताळात लाकडाच्या, आणि त्याच्याकडे त्याची आपली लाडाची बाटली. रोज सकाळी दारू प्यायची. पेल्याच्या नंतर असा भस्म काढून घ्यायचा हातामध्ये, असा सर भाळायचा कपाळाला, आणि आपला धंदा रोजचा करायचा चालू. हे त्याचा व्यवहार चालू झाला. बघा, इथं कोणी आणला असेल, असंच कळत न कळत कोणीतरी म्हणलं असेल, चला बाबा एक महाराज बघून येऊ कसलाय, म्हणून आला असं, ऐकलं भस्म लावलेला चांगला असतो, चला बाबा पितोय दारू पिऊ द्या, पण आपलं भस्म कपाळाला असलं म्हणजे. अंत समय आला त्याचा, अंत समय आला. गंमत आहे का? भस्म कुणाच्याही कपाळाला लागत नाही हो. अंत समय आला त्याचा, त्याच्या कपाळाला थोडा भस्म होता. त्याची बोबडी वळली. माणूस मरताना कधी कधी त्याची बोबडी वळते, बोलायला तोत्रा बोलतो, अर्धांगवायूचा झटका येतो, अनेक मरण्याचे अनेक प्रकार. त्याची बोबडी वळली, त्याची कंबर बसली, त्याला पॅरालिसिस झाला, त्याला उठता येईना, बोलता येईना नीट, आणि ते सर्व फरताळ होत. त्याच्या कपाळाला थोडी विभूती होती. त्याच्या लक्षात आलं की आता आपला मृत्यू जवळ आलाय, आता आपला मृत्यू जवळ आलाय. मृत्यू जवळ आला की थोडा माणसाला काही ना काहीतरी दृष्टांत जो असतो त्याला मिळतो. त्याला लक्षात आलं आपला मृत्यू जवळ आलाय. तो पोरांना खुणवायला लागला, मुलांना. त्याला काय म्हणायचं होतं, ती विभूती आणा आणि माझ्या कपाळाला लावा. पण ती मुलं जी होती, त्यातला एक मुलगा म्हणला, हे आपल्या बापाचं अख्खं आयुष्य गेले दारू पिण्यात, त्याची इच्छा आहे मरताना दारूने तोंड धुवावं, म्हणून ती दारूच्या बाटलीकडे बोलते. दोन्ही डब्यात, एक डबा आणि एक कडेला बाटली. बघा, ते काही वेळ कावळाने शिवले पिंडाला जे आवडीचे ते मांडतात. एका ठिकाणी तर फुगाच मांडला होता मांडले, कावळ्याने बी नेला फुगा उचलून. आणि त्यांना वाटलं ते बारक पोरग लय हुशार. ते म्हणलं, आपल्या वडिलांना आयुष्यभर दारू इतकं प्रेम केलं, मरताना त्यांची इच्छा अजिबात मोडायची नाही, आणा वाटली धुवा तोंड.
पोरांनी बाटली आणली आणि बापाचं दारूनच तोंड धुतलं, पुसून घेतलं बायकोनी आणि तक्षणी मेला. राहिली का कपाळाला विभूती? आपण जरी ठरवलं की आपल्याला असं मरायचंय तरी त्याची रचना काय हे कुणी जाणू शकत नाही. मृत्यू कधी येईल कुणीच सांगू शकत नाही. मृत्यू कोणत्या क्षणाला उभा राहील कुणीच सांगू शकत नाही. म्हणून कळत नकळत परमार्थ ज्याच्या जीवनात परमार्थ घडतो त्याला तो लाभ होतो. मृत्यू कधी येईल मंडळी सांगता येत नाही. म्हणून आपल्या कपाळाला विभूती असावी, भस्म असावा, आपल्या इष्ट दैवतेचा कोणताही गंध असावा. जो दत्त संप्रदायात आहे त्याच्या कपाळाला विभूती असावी. शिवशंकरच्या संप्रदायात आहे त्याच्या कपाळाला विभूती असावी. जो वैष्णव आहे, भागवती आहे, त्याच्या कपाळाला गोपीचंदन असावं. त्याच्या कपाळाला चंदन असलंच पाहिजे. जो देवी संप्रदायातला आहे त्याच्या कपाळाला कुंकू असलंच पाहिजे. तुमच्या आराध्याचं लेणं तुमच्या कपाळाला मृत्यूच्या समयी, म्हणजे मेल्यावरती नाही हा, ते पुढे उघडून गुलाल टाकतात तिरडी बांधताना, ते नाही. तिथं किलोभर गुलाल ओतलं तरी काही उपयोग. देहातून प्राण ज्यावेळेस बाहेर पडणारे तत्कालची जी स्थिती त्यावेळी भस्म कपाळी असले किंवा तुमच्या दैवताचं लेणं तुमच्या कपाळी असेल तर मात्र त्या दैवतापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. पण त्यासाठी तितका शुद्ध परमार्थ असावा लागतो. नाहीतर मरताना पोरं दारून तोंड धुतल्याशिवाय राहणार नाहीत मंडळी. काहीतरी सत्कर्म पण आपल्या जीवनामध्ये घडणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे जाऊन अशा गोष्टी घडतात. नाही तर आपल्याला सांगायचं असतं एक आणि पुढच्याला कळतं दुसरंच. पण त्यातून आपली जी कसं होतं, माणसानं जन्मभर ज्या गोष्टीवरती प्रेम केलं त्या गोष्टीचीच प्राप्ती त्याला मृत्यूच्या वेळी होते, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. माणसानं ज्या गोष्टीवरती प्रेम केलं तीच गोष्टीची स्थिती त्याला मृत्यू वेळी मिळते. माझं मत नाही, हे भगवद्गीतेचं मत आहे. म्हणून मांस खाणारा डुक्कर होतो आणि मांस बनवणारा वाघ होतो. आता तुम्ही म्हणता वाघ होतोय म्हणजे आपलं बनवायचं दुकान टाकून द्यावं का काय? आपण वाघाचं जीवन किती अवघड आहे तुम्हाला काय माहिती. त्याला किती खाण्यासाठी वनवन करावी लागते हे आपल्याला नाही माहिती. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे. जसं महादेवाची ही कथा तुम्ही ऐकली, भस्माचं महात्म्य हे ऐकलं. का महादेव भस्म लावतात? कारण सर्वाला जाळून जे अंती राहतं, सर्वातले सर्व दोष नष्ट करून जे राहतं तो हा भस्म आहे. आणि तो अंगाला लावल्याने वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. भस्म लावल्याच्या नंतर त्वचेला ओज आणि तेज प्राप्त होतं. त्या पद्धतीनं भस्म लावल्याने थंडी सुद्धा वाजत नाही, थंडीचं प्रमाण शरीरातलं कमी होतं. पण भस्म कुठला असावा? तो जो खडा भस्म मिळतो त्याबद्दल मी अजिबात बोलत नाही मंडळी. मी आता विभूती बद्दल बोलतोय. मी विभूती आणि भस्म या दोन गोष्टी बद्दल बोलतोय. अष्टगंध तुम्ही ऐकलाय? अष्टगंध म्हणजे काय असतो? आता तुम्ही ते शेंद्रासारखं तुम्हाला आठवेल, पण अष्टगंध म्हणजे ज्याच्यामध्ये 8 प्रकारचे गंध एकत्रित केले जातात त्याला अष्टगंध म्हणतात. त्याच्यामध्ये कुंकू, चंदन, आगर, तगर, श्वेतागरू, हिना अशा पद्धतीच्या 8 गोष्टी एकत्र करून तो गंध बनवला जातो. त्याला भगवा रंग प्राप्त होतो, तो अष्टगंध. पण बाजारामध्ये मिळतो त्या अष्टगंधात ह्या 8 गोष्टी मिळतील का? भेसळ आली आता सगळ्यामध्ये, भेसळ आली तर देवामध्ये तर काय. आणि मुळात साखर ही कळते तरी की ही साखर आहे. त्याच्यात खडा दिसला तर लक्षात येतं साखरेत खडा आहे म्हणजे साखरेत भेसळ आहे. अष्टगंध काय हेच आज कळले, त्यातली भेसळ कशी ओळखायची. एवढे तर आपण आपल्या शास्त्राबद्दल जागरूक आहे. असोत आजच्या श्रावण महिन्याच्या पवित्र प्रसंगी तुम्हाला एकच सांगणं, आपल्या इष्टदेवाची विभूती आपल्या कपाळाला असावी, आपल्या इष्टदेवाचा गंध आपल्या कपाळाला असावा. भस्म लावण्याचे मंत्र आहेत. भस्म कुठला असावा? ज्या ठिकाणी यज्ञ होतो, ज्या ठिकाणी यज्ञ होतो त्या यज्ञाची राख म्हणजे भस्म. त्या यज्ञाची राख म्हणजे भस्म. त्या राखेमध्ये सुगंधी द्रव्य मिळवल्यानंतर तयारी होते ती विभूती, जी मी कपाळाला लावलेली आहे. ही विभूती विकत मिळते, पावडरच्या स्वरूपात, खड्याच्या स्वरूपात नाही. विभूती मागितली, विभूती विकत मिळते. ती विभूती मागा, विभूतीची पावडर मिळते, विभूतीचा खडा मिळत नाही. एक लक्षात घ्या. आणि सर्वोत्तम असतो तो गौरीचा भस्म, म्हणजे गावरान गाईच्या शेणाचा
ज्या वेळेस आपण अग्निकुंडामध्ये त्याच्या अग्नीवरती ती प्रज्वलित होते, अग्नीनंतर जी खाली रक्षा होते, तो भस्म अतिशय पवित्र, तो अंगाला लावावा. कसा लावावा? उजव्या हातामध्ये भस्म काढून घ्यावा, त्यामध्ये गंगाजल अथवा पाणी घालावं. आग्नेयरित्या मंत्र आहेत भस्म लावण्याचे. आग्नेयरित्या भस्म, वायुमिती भस्म, जलमिती भस्म, स्थलमिती भस्म, वेमिती भस्म, सर्वम हवामिदं भस्म, मैतानि चक्ष भस्माणी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शेवटचे 3 शब्दच कळाले असू द्या, तेच 3 महत्वाचे आहेत. आधीचे जे होते हे भस्माचे मंत्र आहेत, ते नाही कळाले तरी चालेल, परंतु ओम नमः शिवायचा उच्चार करून आपल्या अंगाला आपण भस्म लावावा, जेणेकरून आपले रक्षण सदैव होते. भस्म असणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी त्याच्या जमातीवाले त्रास देत नाही. आता माणूसच हलकट निघला, भावकीला फक्त माणूसातच भावकीला उलट जास्त त्रास देतात. पण वाघाला वाघाने खाल्ले असं होत नाही ना, हरणाला हरणाने खाल्ले असं होत नाही ना. तसं विभूती ज्याने लावली कपाळाला, त्याला भूतप्रेत झपाटू शकत नाही. कसे झपाटतील? ज्या वेळेस ही भूतप्रेत कुणाच्या आधिपत्याखाली आहेत? वेताळाच्या. वेताळ कुणाच्या आधिपत्याखाली? भैरवाच्या. भैरव कुणाच्या आधिपत्याखाली? शिवशंकराच्या. हे मसनवाट्यात बसणारा शिवशंकर त्याच्याच आधिपत्याखाली भूतावळ येते. मग विभूती लावलेल्या माणसाला भूत लागेल कसं? म्हणून तर दत्त क्षेत्रामध्ये विभूतीच्या जोरावरती सगळी भूत उतरवतात. विभूती लावल्यावरती म्हणतात, अरे हा आपल्यातलंच आहे, ह्याला कशाला झपाटा? लक्षात घ्या मुद्दा. हा मज जातीचा, या झपाटून उपयोगच नाही. कारण ह्याला झपाटून कुठं शेवटी हा माझ्या तीर्थावर जाणार आणि तो भगवान शिवशंकर मलाच फटके देणार. त्यापेक्षा विभूती लावलेल्या माणसाला कधी भूत झपाटू शकत नाही. विभूतीमान लावलेल्या माणसाला, रुद्राक्ष धारण केलेल्या माणसाला कधी भूत झपाटू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष तुम्ही लक्षात ठेवला. जीवनामध्ये रुद्राक्षाचाही असाच महत्व आहे. रुद्राक्ष धारणे, रुद्राक्ष शिवशंकरांच्या ज्ञान योगाने, योग सामर्थ्यात शिवशंकर योग निद्रेत असताना डोळ्यामधून 2 अश्व पडले. 2 अश्व पडली, त्याचे 16 भाग झाले प्रत्येक अश्वाचे, आणि त्यातून वेगवेगळ्या मुखाच्या रुद्राक्षांची झाडं उत्पन्न झाली. एक मुखापासून 32 मुखापर्यंत रुद्राक्ष. परंतु ह्यामध्ये प्रकार पडले: श्वेत रुद्राक्ष, कृष्ण रुद्राक्ष आणि लालसर वर्णाचे क्षत्रिय रुद्राक्ष. रुद्राक्षामध्ये सुद्धा 3 रंग आहेत. एक लालसर रुद्राक्ष येतो, एक कृष्ण म्हणजे काळा रुद्राक्ष येतो, आणि एक श्वेत म्हणजे पांढरसर रुद्राक्ष येतो. आणि रुद्राक्षासारखा दिसणारं दुसरं फळ, त्याचं नाव आहे भद्राक्ष. अनेक जणांना ह्यातला भेद कळत नाही आणि डुप्लिकेट घेऊन येतात माळा. महाराज फरकच पडत नाही. हे बघा, ही माळ जपतोय, अरे माळ रुद्राक्षाची नाहीच दादा, भद्राक्षाची माळ आहे. अगदी रुद्राक्षाच्या समान दिसणारं फळ येते, तो म्हणजे भद्राक्ष. मग फळ कापण जाणावा. नेपाळ भाग, नाशिक भाग यामध्ये जे विपुल प्रमाणात झाड आहेत, तिथे सर्व प्रकारचे रुद्राक्ष मिळतात. आपल्या इकडे जे रुद्राक्ष येतात, आपल्या इथे जे रुद्राक्ष येतात, हे बऱ्यापैकी श्वेत म्हणजे ब्राह्मण वर्णाची रुद्राक्षाची झाडं आपल्या इथे टिकतात. आपल्या वातावरणात ती झाडं टिकतात. येत नाही असं अजिबात नाही, रुद्राक्षाची झाडे येतात, पण त्याला फळ लागण्याचा कालावधी आपल्या इकडे कमी आहे, तो नेपाळमध्ये जास्त आहे. ही शिवशंकराच्या नेत्रातून पडलेलं उदक आहे, त्याच्यातून निर्मित झालेली ती झाडं आहेत. म्हणून ती ज्यावेळेस मृत्यू समय माणसाच्या अंगावरती असतात, त्यावेळेस त्याला शिवपदापर्यंत नेण्यापासून कोणी देखील अडवू शकत नाही. अशा पद्धतीचं शिवशंकरांचं, विभूतीचं, भस्माचं महात्म्य मी सांगितलं. रुद्राक्षाचं महात्म्य मी सांगितलं. संप्रदायानुसार आपापल्या इष्ट दैवताची जपणूक, ठेवणूक आपल्या देहावरती असावी. आणि सर्वोत्कृष्ट अतिदैवत शिवशंकरापाशी सर्वजण शेवटाला येतात. म्हणून आज श्रावण मासामध्ये विभूतीचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं. आपल्या जीवनामध्ये सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे कपाळाला विभूती धारण जरूर असावी. जसं एखादी स्त्री आपल्या नवऱ्याच्या नावे कुंकू लावते, आणि जर ती मृत झाली, तिचा नवरा जिवंत असताना, तर तिला ज्यावेळेस दाह संस्कार केला जातो, ज्यावेळेस तिला जाळलं जातं, त्यावेळेस पूर्ण कुंकवाने तिचा मळवट भरला जातो. तिला नथ घातली जाते, तिला पूर्ण अलंकार घातले जातात. सुवासिनीचे मरण मिळणं बहुपुण्याची गोष्ट. आणि त्या पद्धतीने तिचा मृत्यू होतो. सन्मानित होऊन ती
अग्नीमध्ये जळते आणि त्या ठिकाणी पुढच्या आपल्या मार्गाला जाते. जसं तिचा पती जिवंत असताना मृत झाली म्हणून सुवासिनीचे मरण लाभले जे महापतिव्रतेला लाभतं, त्या पद्धतीनं आपल्या कपाळाला आपल्या इष्ट देवतेला पती समजूनच गंध असावा, जेणेकरून आपण मृत झाल्यावर आपला पती तर कधी मृत होऊ शकत नाही. हा पती मरू शकतो पण तो केलेला पती मरू नाही शकत. त्या दृष्टिकोनातून मृत्यूच्या वेळेस त्याचं नाम मुखात असावं, त्याच्याच गंध कपाळी असावा, त्याच्याच दैवताची माळ गळ्यामध्ये असावी आणि आपला परमार्थ आपण पवित्र पद्धतीने करून घ्यावा. सर्वांना श्रावण मासाच्या अंती पुन्हा एकदा शिवभक्तीची ही साधना देतो. एक दिखावा म्हणून भस्म लावावा, हा भाग मी कधी सांगितला नाही. भस्म त्रिपुंडी लावावा, 3 बोटानं भस्म लावावा. ह्या त्रिपुंडानं ज्याच्या कपाळाला भस्म आहे त्याच्या जीवनामध्ये शिवशंकराची कृपा झाल्या वाचून राहत नाही. परंतु माणसाच्या मनात एक समज असतो, मी जर कपाळाला भस्म लावला किंवा मी जर कपाळाला गंध लावला, कुंकू लावला, तर लोक म्हणतील आता दातातलं अजून निघलं नाही आणि आता लागलाय देवाचं करायला. म्हणतात का तुमच्या इकडचे लोक म्हणतात का असं? आमच्या इकडचे तर म्हणतात बाबा, अजून दातातलं निघलं नाही आणि आता देवदेव करायला लागलाय. हाती चला बाजार, कुत्ते भुके हजार. आपल्या परमार्थात आपण मस्त राहावं. समाजाला जे काम दिलंय बोलायचं ते समाजानं करावं, आपला परमार्थ आपण करावा. आणि ज्या क्षणी बदल आपल्या जीवनात अंतःकरणात बदल होईल तिथून आपल्या शरीरामध्ये बदल करावा, मनामध्ये बदल करावा आणि आपण चालायला सुरुवात करावी. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार जीवनात माणसाने कधीही करू नये. त्याने तुम्ही अनंत जन्म मागे जातात परमार्थिक दृष्ट्या. त्या पद्धतीनं आज टोकन किती जणांना मिळाले? 40 जण. ज्या 40 लोकांना आज टोकन आहे त्यांनी त्या ठिकाणी मंगळवार आणि बुधवार 2 दिवस दरबार आहे. लाल टोकन मिळतील त्यांनी मंगळवारी या, पांढरे टोकन मिळतील त्यांनी बुधवारी या. 2 दिवसाचा दरबार होईल. सकाळी 9 वाजता दरबार आपला चालू होणार आहे. 2 दिवस दरबार ठेवलेला आहे. सकाळी कुणीतरी लवकर आलं होतं आज, त्या कारणे आज आम्ही टोकन वाटले. 4 वाजता पहाटे आले होते लोक, त्या कारणे इथं ते काहीतरी 4 वाजता पोहोचले तीर्थावरती. त्या कारणे आम्ही दरबार ठेवला, नाही तर आज दरबार नव्हता. म्हणजे ह्या आठवड्यात दरबार नव्हताच. आज एकादशी, त्या कारणे आज टोकन पण नव्हते. परंतु आज दिले का, बिचारे लांबून आलेत म्हणून. त्या कारणे 40 लोकांना मग द्यायचे तर आता ते म्हणते ओळखीचे होते का महाराजांनी त्यांनाच कसं काय दिले ना आम्हालाच कसं काय नाही दिले ना आम्हालाच कसं काय उशीरच होतो दरवेळेस. स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला रांग लागायची. प्रसंग थोडासा छोटासा सांगतो आणि आजचं प्रवचन संपवतो.